राम राम मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आषाढी जवळ येत आहे, पण यावर्षी पण पंढरपूरला जाण्याचा काही योग नाही. मग म्हटलं घरीच आपण वारकरी बनू. ते बनवताना थोडंसं का होईना आपल्याकडून देवाचं नामस्मरण होईल आणि मग त्या घेतले बनवायला. हे वारकरी बनवत असताना एक व्यक्ती नेहमी माझ्या डोळ्यासमोर होती. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. त्यांच्याबद्दल, त्यांच्या भक्तिभाव आणि पांडुरंगाबद्दलची आस्था कशी आहे ती तुम्हाला सांगणार आहे. ती व्यक्ती दरवर्षी न चुकता पंढरीच्या वारीला पायी जाते. त्यांनी कधी त्यांच्या वारीचा हिशोब ठेवला नाही, कारण त्यांना जर आपण विचारलं ना किती वाऱ्या झाल्या तर त्यांना पण माहिती नाही की त्यांच्या पायी किती वाऱ्या झालेल्या आहेत. असे हे पंढरीचे वारकरी दरवर्षी आषाढीच्या वेळेस कोणत्याही दिंडीमध्ये पायी जायचं आणि आपल्या पांडुरंगाची भेट घेऊनच परत यायचं, असा त्यांचा कित्येक वर्ष झाले क्रम सुरू आहे. या वारीमध्ये त्यांनी कधीही खंड पडू दिलेला नाही. ते कुणाला सांगतही नाही आणि आपला हरिनामाचा दीप नेहमी तेवत ठेवून असे हे वारकरी विठ्ठल नामाच्या नामस्मरणात संसाराकडे थोडं दुर्लक्षच झालं. मग काय, संसाराचा पूर्ण गाळा त्यांच्या पत्नीने आणि मोठ्या मुलांनी उचलला आणि छोट्या मुलगा आणि मुलीचं शिक्षण, पूर्ण खर्च सगळं ते सांभाळायचे. घरी वडिलोपार्जित शेती पण होती, सगळं व्यवस्थित आणि इकडे त्यांची पण वारी व्यवस्थित. नेहमी देवाच्या नावात एवढे गुंग असायचे. त्यातला ते किस्सा हा. त्यांच्या मुलीचं लग्न होतं. मग खूप आनंदाचा क्षण, सगळे खूप आनंदात होते. आणि मग काय, सगळे म्हणत सगळ्यांनी सगळी तयारी केली. मग त्यांची मुलगी त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, बाबा तुमचे केस पांढरे आहेत, चला त्यांना मी हेअर डाय करते, छान दिसेल. त्यांनी म्हटलं नाही, बिलकुल करणार नाही, मी जसा आहे तसा ठीक आहे. मुलीनं प्रयत्न केला पण तरी नाही ऐकलं. मग ठीक आहे, लग्न तर खूप छान पार पडलं, सगळं आनंदात झाला. नंतर आला वारीचा वेळ. त्यांना गजानन महाराजांच्या वारीमध्ये जाण्याचं खूप वेळ. मग काय, वय जास्त झालं, त्याच्यामुळे गजानन महाराजांच्या वारीमध्ये त्यांना घेतलं नाही. तर त्यांचा एक प्रयत्न, त्यांनी हेअर डाय केली, त्याच्यामुळे कदाचित आपण कमी वयाची दिसू असं त्यांना वाटलं. पण ही एक गोडी भक्ती होती, कारण आधार कार्ड सगळ्यांवर त्यांचं वय वाढलेलं होतं. हे सांगायचं तात्पर्य हे एवढंच की बघा, स्वतःच्या मुलीच्या लग्नात त्यांनी जे केले नाही ते देवाच्या भक्तीसाठी करायला तयार झाले. त्यावर्षी त्यांना गजानन महाराजांच्या वारीत घेतलं. तेव्हापासून ते अशाच एका छोट्या वारीत जातात आणि न चुकता दरवर्षी जातात. याही वर्षी ते कोणत्या ना कोणत्या वारीत गेलेले असतात. असे आहेत ते वारकरी. आणि ज्यांचं नाव आहे रामेश्वर, बुलढाणा जिल्ह्यातून हे जातात दरवर्षी न चुकता. त्यांच्या वारीचा हिशोब त्यांनी पण ठेवला नाही, पण कदाचित देवानीच ठेवला, कारण त्यांच्या संसारामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, त्यांच्या मुलांना पण कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, कारण ते भक्ती करतात. पण त्याचं फळ ईश्वर त्यांना देतो. असे आहेत हे वारकरी. याच्यामध्ये मी एक मृदुंगवाले वारकरी, एक विणा घेतलेले वारकरी, एक टाळ वाजवणारे वारकरी, अशी वारकरी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये तुळशी घेतलेली माई आणि ज्ञानेश्वरी घेतलेली माई सुद्धा आहे. एक आपल्या हिंदू संस्कृतीचा ध्वज फडकवणारे काका सुद्धा बनवलेले आहेत. असे मी वारकरी बनवताना तर खूपच आनंद झाला, पण पूर्ण झाल्यानंतर ते जेव्हा मी घरात ठेवले आणि ते बघताना जो आनंद होतो तो वेगळा आहे आणि तो शब्दात सुद्धा सांगता येणार नाही. कारण साक्षात पांडुरंग आणि त्याचे
वारकरी माझ्या घरात असल्याचं मला भास होतं. मग तुम्हाला पण बनवायचे आहेत का अशी वारकरी? जर बनवायची असेल बघा की आपल्या घरामध्ये पांडुरंगाची वारकरी आल्यानंतर जो उत्साह, जो आनंद त्यांना पाहिल्यानंतर येतो तो अविस्मरणीय आहे. चला तर मग भेटू पुढच्या वारकऱ्यासोबत. रामकृष्ण हरी.